महायुतीचं स्नेहभोजन हे लवकरच होणार आहे। 25 तारखेला संध्याकाळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि त्याचबरोबर महत्त्वाचे नेते एकत्र येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार यांच्यामध्ये एकत्र स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे। तिन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये अधिक जास्त समन्वय असावा, विकासाच्या दृष्टीने काम एकत्रितपणे व्हावं, सार्वजनिक दृष्ट्या मतभेदांना जागा नसावी यासाठी या स्नेहभोजनाची गरज असल्याची शक्यता आहे आणि त्यातूनच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कपिल, महायुतीचं स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे, काय नेमकं औचित्य आहे? नक्कीच आपण काही दिवस बघतो का महायुतीमध्ये सध्या एकमेकांवरती कुरघोडी करण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर समन्वय असणं तिन्ही पक्षांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे। ह्या दोन गोष्टींसाठी एकत्रित जेवण असणं, एकत्रित जेवण करणं गरजेचं आहे। एक डिनर डिप्लोमॅसी होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आता तिन्ही नेत्यांनी ठरवलेलं आहे ते एक महत्त्वाचं, एक भव्य असं स्नेहभोजन करायचं आहे। सर्व आमदार, सर्व मंत्रिमंडळ सर्वांना बोलवायचं आहे। तिथे डिस्कशन होणार, तिथे चर्चा होणार, विकास कामं असतील, मंत्री फेरबदल असतील किंवा अनेक गोष्टी असतील आणि समन्वय, खरं महत्वाचं म्हणजे समन्वय राखणं, कुरघोडी जी सुरू आहे ती थांबवणं हे गरजेचं आहे। या अनुषंगाने हे स्नेहभोजन ठेवलेलं आहे। वर्षा निवासस्थानी किंवा मग कोणत्या तरी पंचतारिका हॉटेलमध्ये हे स्नेहभोजन होऊ शकतं आणि या तिन्ही नेते ह्याला पूर्ण गायडन्स करणार आहेत। खास करून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या तिन्ही नेते ह्या पूर्ण स्नेहभोजनाला मंत्र्यांना संबोधणार आहेत आणि जे काही जे अंतर्गत वाद सुरू आहे त्याच्यावरती पडदा टाकण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।